शेळी पालनातून 17 लाखांची कमाई, शेतकऱ्यांना 2 वर्षात साधली किमया, 40 शेळ्यांपासून व्यवसायाला सुरुवात, शेतीला उत्तम पूरक व्यवसाय. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीचे रहिवासी असलेल्या संतोष राऊत या शेतकऱ्यानं अवघ्या 2 वर्षात ही किमया साधली आहे. 2000 साली कृषीची पदवी घेतल्यानंतर निमगावात राऊत यांनी कृषी सेवा केंद्र सुरू केलं. मात्र 2 वर्षापूर्वी त्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून बंदिस्त शेळी पालन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या 3 जातीच्या शेळ्यांची निवड केली. सुरुवातीला बोरच्या 20 शेळ्या, शिरोईच्या 20 आणि उस्मानाबादी 10 अशा 50 शेळ्यांनी सुरुवात केली. संतोष राऊत यांनी राजस्थानमधील बिकानेर युनिव्हर्सिटीच्या सिरोही ब्रीडिंग सेंटरमधून सिरोही जातीच्या 10 शेळ्या आणि 1 बोकड तसंच आफ्रिकन बोर जातीच्या 20 शेळ्या आणि 1 बोकड विकत आणून शेळी पालनाला सुरुवात केली. पहिल्या वर्षी या शेळ्यांपासून झालेल्या करडांपैकी केवळ बोकडांची विक्री केली. या काळात जन्माला आलेल्या माद्यांची त्यांनी विक्री केली नाही, त्यामुळे त्यांच्याकडे माद्यांची संख्या वाढत गेली. 40 शेळ्यांपासून सुरू केलेला राऊत यांचा हा शेळी पालनाचा व्यवसाय आज 151 शेळ्यांवर येऊन पोहोचलाय. शेळी पालनातून राऊत यांना वर्षाकाठी तब्बल 17 लाखांची उलाढाल करता येते. डेली जर मेंटेनन्स पर ॲनिमल काढायचं झालं तर सर्वसाधारणतः तो चारा, मजुरी, खुराक हे सर्व मिळून काढलं तर सर्वसाधारणतः 15 रुपये पर डे खर्च येतो. ऑन ॲव्हरेज 5000 रुपये एका ॲनिमलला खर्च येतो. खर्च वजा जाता जर निव्वळ उत्पन्न आपण पाहिलं तर सर्वसाधारणतः 20 ते 25 हजाराला नग विकला जातो. खर्च वजा करता आपल्याला सर्वसाधारणतः 10 ते 15 हजार प्रति नग शिल्लक राहतो. सर्वसाधारणतः यावर्षी आमचं नियोजन 100 नग विक्रीचं आहे. त्या हिशोबाने 10 ते 15 लाख अपेक्षित उत्पन्न आहे. शेळ्यांची संख्या वाढल्यामुळे गोठ्याची जागा कमी पडू लागली. त्यामुळे राऊत यांनी 170 बाय 60 फूट आकाराचे नवीन शेड उभारलं. शेळी पालनात शेळ्यांचं व्यवस्थापन महत्वाचं असतं, त्या दृष्टीनं राऊत यांनी नर, मादी आणि करडांसाठी स्वतंत्र व्यवस्था तयार करून घेतली. लोखंडी पट्ट्यांचा वापर करून त्यांना गाळे बंदिस्त केले. खाद्य आणि पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. गोठ्यातील जमिनीवर कॉन्क्रिटीकरण केलं, त्यामुळे माशा, गोचीड आणि पिसवांचा त्रास कमी झाला. शेळ्यांना रोज ताजा चारा उपलब्ध व्हावा यासाठी 30 गुंठ्यात मका, ज्वारी आणि घास चाऱ्याची लागवड केली. दिवसातून 3 वेळा या शेळ्यांना त्यांच्या गरजेनुसार हिरवा आणि सुका चारा दिला जातो. तसंच 2 वेळा त्यांना खुराकही दिला जातो. पाण्यातून प्रथिन पावडर दिली जाते, त्यामुळे शेळ्यांच्या वजनात झपाट्यानं वाढ होते. दर 21 दिवसानंतर जंताचं औषध दिलं जातं. तसंच दर 3 महिन्यातून एकदा शेळ्यांचं लसीकरण केलं जातं, त्यामुळे या शेळ्या रोगांना बळी पडत नाहीत. जे काही म्हणजे व्हायरल डिसीज आहेत, बॅक्टेरियल डिसीज आहेत, त्यांचं ते नियोजनानुसार जसं तज्ज्ञ डॉक्टरांच्या किंवा आमच्या मार्गदर्शनाखाली ते सगळे वेळच्या वेळेला लसीकरण करतात. राऊत यांच्याकडे आज आफ्रिकन बोर जातीच्या 55, शिरोही जातीच्या 46, उस्मानाबादी जातीच्या 15 आणि बोर क्रॉस जातीच्या 35 शेळ्या आहेत. आफ्रिकन बोर जातीमध्ये जुळी पिलं होण्याचं प्रमाण जास्त आहे. तसंच या जातीच्या नरांचं वजन 1.5 वर्षात जवळपास 120 किलोपर्यंत वाढतं, त्यामुळे राऊत यांना अधिक उत्पादन मिळतं. विशेषतः बकरी ईदसाठी आफ्रिकन बोर जातीच्या बोकडांना मोठी मागणी असते आणि त्याला चांगला भावही मिळतो. ईदच्या काळात राऊत यांना एका बोकडास 70,000 ते 1 लाखापर्यंत किंमत मिळते. दर 3 ते 3.5 महिन्यांनी प्रजननासाठी राऊत शेळ्यांची विक्री करतात. त्यातून त्यांना 1,500 रुपये किलोच्या दरानं पैसे मिळतात आणि यासाठी त्यांना बाजारपेठ शोधावी लागत नाही. लोक त्यांच्या गोठ्यावर येऊन शेळ्या खरेदी करून घेऊन जातात. गेल्या वर्षी राऊत यांनी 25 नर आणि 35 माद्यांची विक्री केली. त्यातून त्यांना 17 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. त्याचबरोबर त्यांना 27 ट्रॉली लेंडी खत मिळालं. बाजारात त्याची किंमत 2 लाखाच्या घरात आहे. कोरडवाहू तसंच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी शेळी पालन हा एक उत्तम शेतीपूरक व्यवसाय असून संतोष राऊत यांनी हे सिद्ध केलंय. महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनी शेळी पालनाची संपूर्ण माहिती घेऊन हा व्यवसाय केल्यास वर्षाकाठी चांगलं उत्पन्न मिळेल. जावेद मुलानी, झी मीडिया, इंदापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.